नमस्कार. मी सारिका तेलोणे वारंगे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनःपूर्वक स्वागत करत आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी शैक्षणिक व्हिडिओ रोज टाकत असते आणि ते तुम्ही पाहतच असतात. त्यामध्ये मी बोधपरक कथासुद्धा टाकलेल्या आहेत आणि त्यांनाही प्रतिसाद आपला मिळत आहे. आज मी या शैक्षणिक गोष्टींच्या सोबतच मूल्यांचीसुद्धा गरज असते आणि या संस्कारांची शिदोरी म्हणून आपल्याकडे एक बोधपरक गोष्ट आपणास सांगू इच्छिते. त्या गोष्टीचं नाव आहे यशाची खरी गुरुकिल्ली. ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर जरूर करा. तर यशाची खरी गुरुकिल्ली. नागपूर शहरामध्ये एका महाविद्यालयातील सुमित नावाचा विद्यार्थी शिकत होता. हा जो सुमित होता हा लहानपणापासूनच खूप हुशार, अभ्यासू, शिस्तप्रिय असा होता आणि 10वी आणि 12वीतील त्याला खूप उत्कृष्ट गुण मिळाले आणि म्हणून त्याचे आईवडील पण खूप खुश होते. शिक्षकही त्याच्यावरती फिदा होते म्हणता येईल, कारण का त्या शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी होता आणि त्यामुळे शिक्षक आणि त्याचे आईवडील जे आहेत यांना त्याच्यापासून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मग तो सुमित जो आहे त्याचं एकच ध्येय होतं की जास्तीत जास्त गुण मिळवायचे. त्यासाठी तो दिवसभर अभ्यास करायचा. तो अभ्यास सोडत नव्हता, इतर गोष्टीसुद्धा काही करत नव्हता, फक्त अभ्यास एके अभ्यास. आणि मग त्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांचं त्याला फळही मिळालं की आयुष्यात यश मिळवण्यासाठी अभ्यासात अव्वल असणं खूप गरजेचं आहे, ते पुरेसं आहे असं त्याचं जे म्हणणं होतं. त्यामुळे तो कुठल्या वादविवाद स्पर्धा असू दे, कुठलं प्रेझेंटेशन असू दे, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम कशातही सहभागी होत नव्हता. फक्त एक अभ्यास एके अभ्यास. आणि मग झालंही असं की तो जो अभ्यास करणारा व्यक्ती आहे, विद्यार्थी आहे, त्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित होतं की हा खरंच खूप हुशार मुलगा आहे. आणि त्याच जोडीला एक रीमा नावाची मुलगी जी होती ती विद्यार्थिनी, ती पण त्याच वर्गात शिकत होती. तीही अभ्यासात हुशार होती, पण तिला इतर गोष्टी करायलाही आवडत होत्या. हा दिवसभर पुस्तक घेऊन बसायचा, पण ती मात्र जे उपक्रम आहे त्या सगळ्यात सहभागी व्हायची. सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा तिला प्रेझेंटेशन करायला आवडायचं, त्याच जोडीला ती स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची आणि तिला खेळायलाही आवडायचं. अशा सगळ्या गोष्टी या मुलीने, या विद्यार्थिनीने स्वतः आत्मसात केल्या होत्या. दोघंही मोठे होत होते. ह्याचं उद्दिष्ट होतं फक्त गुण मिळवणे म्हणजे शिक्षण आहे आणि तिचं उद्दिष्ट होतं फक्त गुण मिळवणे म्हणजे शिक्षण नाही, तर इतर गोष्टीसुद्धा त्याला पाहिजेत, जोडीला पाहिजेत आणि तिची ती आवड पण होती. अशा पद्धतीने दोघांची वाढ होत होती. दोघंही मोठे झाले. शिक्षणाच्या ह्याच्यात प्रवासातून ते जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडले तर स्वाभाविकच आहे हा कॉलेजमध्ये पहिला आला आणि ती भले पहिली आली नसेल, तिलाही मार्क चांगले होते, तीही हुशार होती, पण तिच्या जोडीला इतर कलासुद्धा तिच्या जवळ होत्या. मग मात्र दोघांनी आपल्या शिक्षणानंतर त्यांचा प्रवास जो झाला नोकरीसाठी आणि नोकरीसाठी ते अर्ज करायला लागले. तर एका ठिकाणी ते इंटरव्ह्यूला गेले. परंतु ह्या सुमितला जेव्हा प्रश्न विचारले की त्याने कुठला कोर्स केलेला नव्हता, काही नाही, फक्त त्याने एक शिक्षणाने अव्वल नंबर मिळवलेला आणि आपल्या कॉलेजमध्ये पहिला आलेला म्हणून त्याचा जे फोटो लावलेला होता, त्याच्यापुढे त्याचे टक्केवारी लिहिलेले होते, त्या दृष्टीने त्याला त्याची ओळख होती. पण ही जी विद्यार्थिनी आहे हिचं मात्र तसं नव्हतं. हिच्या फोटोच्या पुढे मार्कही म्हणजे तिचं शिक्षणातही ती प्रगती होती आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे प्रत्येक ठिकाणी तिचा जो कॉलेजमध्ये फोटो होता. म्हणजे तिच्या कुठल्या स्पर्धेमध्ये ती सहभागी नाही असं नाही, प्रत्येक ठिकाणी तिचा सहभाग आणि तिचा अव्वल नंबर तिथे दिसत होता. पुढे अर्ज केल्यानंतर ह्याला प्रश्न विचारला. जेव्हा इंटरव्ह्यू होता त्यावेळेला मात्र की त्याला काही प्रश्न विचारले तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल तिथे कमी जाणवला, कारण त्याच्याकडे संभाषण करण्याची शैलीच त्याच्याकडे नव्हती आणि म्हणून त्याला इंटरव्ह्यूमध्ये बाद केला. परंतु ही जी विद्यार्थिनी आहे तिला मात्र आतमध्ये बोलवलं आणि तिचं प्रेझेंटेशन असेल, वादविवाद स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, ह्याच्यामध्ये ती अव्वल असल्यामुळे तिचं प्रेझेंटेशन पण उत्तम झालं. तिची मुलाखत जी आहे ती उत्तम झाली आणि तिला सिलेक्ट केलं. आता मात्र सुमितचा इगो दुखावला गेला, कारण आपण अभ्यासात पुढे आहोत, आपलं कॉलेजमध्ये पहिले आलेले आहोत आणि मात्र आपलं सिलेक्शन झालं नाही आणि हिचं मात्र माझ्यापेक्षा हिला मार्क कमी असताना
हिचं सिलेक्शन मात्र कसं काय झालं, ती जी मनात असलेली भावना घेऊन तो डिप्रेशनला गेला आणि अशाच एका दिवशी डिप्रेशनमध्ये असतानाच त्यांच्या कॉलेजच्या प्राध्यापकांना कळलं की सुमित डिप्रेशनमध्ये आहे. तर त्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी आपला एक हुशार विद्यार्थी जो डिप्रेशनला गेला म्हणून त्याला भेटण्यासाठी घरी गेले आणि त्याची भेट घेतली, त्याच्याशी चर्चा केली. तुला इतकं काय झालं, तू खूप हुशार मुलगा आहेस. तर तो म्हणतो, नाही, माझं इंटरव्ह्यूमध्ये मी बाद झालो आणि मी कॉलेजमध्ये पहिला आलेलो आहे, माझ्याकडे खूप क्वालिटीज आहे आणि तरीसुद्धा मी मागे राहिलो आणि ही पुढे गेली. तर त्यावेळेला ते प्राध्यापक म्हणाले, तू अजिबात डिप्रेशनला जाऊ नको, पण तुला माझा एक मोलाचा सल्ला आहे. तुझ्यामध्ये क्वालिटी नक्की आहे, पण तू शिक्षणाकडे फोकस केला. फक्त शिक्षण, एके शिक्षण, आणि तू त्याच्यामध्ये अभ्यास अभ्यास अभ्यास. तुला भले 100% तू बरोबर आहे की तुला शिक्षणामुळे प्रगती मिळाली, तू पहिला आलास, तुझं नाव झालं, तुझी हुशारी आहे, पण मात्र इतर कलांमध्ये तू पुढे नव्हतास. त्यामुळे तुझा मित्रांशी सुद्धा संवाद नव्हता. तुला मैत्री काय आहे, त्याच्यामध्ये काय चर्चा करावी, कशा गप्पा कराव्यात, कसं बोलावं, हे तुझ्याकडे कमी असल्यामुळे. तिच्याकडे मात्र त्या क्वालिटीज होत्या, कारण ती सगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे तिची बॉडी लँग्वेज पण त्यामध्ये गेली आणि मात्र तिला संवाद कसा करावा, एकमेकांशी बोलणं, चालणं, वागणं, या सगळ्या गोष्टी ती त्या परिवारात, त्या सांस्कृतिक कार्यक्रमात असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ती शिकत होती आणि तू मात्र त्यात मागे जाऊन फक्त अभ्यासात पुढे चालला होता. तिने अभ्यासाच्या जोडीला ही जोडसुद्धा पकडली आणि म्हणूनच सहजतेने तिने मुलाखतीमध्ये उत्तरं दिली, कारण तिच्यामध्ये ती प्रेझेंटेशन करण्याची जी ताकद आहे ती निर्माण झालेली होती आणि म्हणून ती सहजतेने तुझ्या पुढे गेली. याचा अर्थ ती पुढे गेली तर तू मागे राहिला असं नव्हे. आजही वेळ गेलेली नाही, तू आत्ताही हे करू शकतोस. आणि मग सुमितला त्या यशाचं गुपित कळलं आणि मग हे सुद्धा आपण पाऊल पुढे उचललं पाहिजे, हे त्याच्यात एक आत्मीयता निर्माण झाली आणि मग तो ती शिडी चढण्याचा प्रयत्न करायला लागला. म्हणजेच त्याने सुद्धा संभाषण, म्हणजेच कम्युनिकेशन जे आहे ते सुरू केलं. प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग होण्याचा प्रयत्न केला आणि इतकंच नव्हे तर त्याने मित्र जोडले, चर्चा करायला लागला, घरात गप्पा मारायला लागला, डिप्रेशनमधून बाहेर आला आणि त्याला आपली चूक कळली. पुढे जाऊन काय झालं की त्याच्यातली जी चूक आहे ही समजल्यानंतर त्याने पुस्तकाला महत्त्व जेवढे आपण देतो त्याच जोडीला इतर कौशल्यांची सुद्धा जोड देणं कसं महत्त्वाचं आहे हे त्याला उमजलं. म्हणजेच काय, हे मूल्य आपल्यामध्ये रुजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. शिक्षण तर महत्त्वाचं आहेच, पण कौशल्याचे मूल्यवर्धन जे आहे ते आपल्यामध्ये रुजणं खूप गरजेचं आहे. याचा बोध इतकाच की फक्त गुण नव्हे तर कौशल्य आणि अनुभव या दोघांची जोड दिल्यास यश मिळतं. शिक्षणात मूल्यवर्धन केल्यास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास जलद गतीने होतो. म्हणजे सतत शिकणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करणे हीच तर खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. हे आपल्याला समजलं तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना, आपण सर्वांना हे समजवू शकतो की शिक्षण तर घ्याच, पण त्या जोडीला इतर कौशल्यांची सुद्धा जोड आपल्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच शासनसुद्धा मूल्यवर्धनसारखा उपक्रम आपल्या शाळेत राबवण्यास त्याने सुरुवात केलेली आहे. इतकंच नाही तर आपणसुद्धा परिपाठापासून सगळ्याच गोष्टी मुलांना मूल्य रुजवण्यासाठी प्रयत्नशील असतो. मी माझं सांगणं इतकंच, शिक्षणाबरोबरच मूल्यालासुद्धा तितकंच महत्त्व द्या आणि ह्या सर्व मूल्य आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये रुजू द्या. त्यांच्या विकासाला यश द्या. धन्यवाद.